तर मित्रांनो, इथं आपण चंद्रायणी बघत आहात. तूर चंद्रायणी एकरी 4 किलो बियाणं पेरलं आहे. 10.5 फूट 2 ओळीतलं अंतर आहे. आतमध्ये 6 ओळी सोयाबीनचे आहेत. त्यामध्ये बलदेव 47 घेतलं होतं. आणि याच्यावर सुद्धा आपण फवारणीचं जे नियोजन आहे, सोयाबीनवर ज्या फवारणी आल्या तेच आपल्याला सोयाबीनवर फवारणी आल्या त्या तुरीवर आल्या. त्याच्यानंतर सोयाबीन काढल्यानंतर क्लोरोपायरिफॉस M45 40 ग्राम 40 मिली 15 लिटर पाण्यात टाकून आपण फवारलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो फवारा घेतला आहे तूर चंद्रायणीवर, तर ते आता फुलाची म्हणजे कळी अवस्था आहे त्यावेळेस इमामॅक्टिन घेतलं रेडोमिल गोल्ड 40 मिली 10 ग्राम 40 ग्राम रेडोमिल गोल्ड इमामॅक्टिन 10 ग्राम. त्याच्यानंतर भरगच्च फुलाच्या अवस्थेमध्ये इमामॅक्टिन घेतलेलं आहे आपण 10 ग्राम, नेटिव्ह 10 ग्राम. त्याच्यानंतर पुन्हा नेटिव्ह 10 ग्राम इमामॅक्टिन 10 ग्राम अशा प्रकारे फवारा याच्यावर पण घेतला आहे. तर अशा प्रकारे तूर चंद्रायणीचं पण नियोजन आपण इथं केलेलं आहे. तर आता सध्या 40% कळी अवस्था शेंगावस्था आहे, बाकीची 60% ही फुल अवस्था आहे.